आपण या व्हिडिओमध्ये बेसनाच्या वड्या बनवणं शिकणार आहोत। त्यासाठी बघा मी 350 ग्रॅम एवढं बेसन स्वच्छ असं गाळून घेतलेलं आहे। आपण त्यामध्ये बघा थोडंसं चिमूटभर एवढं मीठ ऍड करणार आहोत आणि त्याला मळायसाठी आपण आता पाण्याचा वापर करणार आहोत आणि पाण्याने असं घट्टसर आपला डो असं मळून घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून ऍड करायचं आहे आपल्याला, कारण एकदम पाणी ओतलं तर तो पातळ होऊ शकतो। हे बघा आता आपला हा डो व्यवस्थित असा आपण मळून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे काढून अशा व्यवस्थित पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। हे बघा ह्या पुऱ्या जास्त जाड पण नाही राहायला पाहिजे आणि जास्त पातळ पण नको, कारण की त्या कशा आतून व्यवस्थित शिजल्या पाहिजे। व्यवस्थित अशी पुरी आपली लाटून झालेली आहे। आता या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत। हे बघा आपली पुरी ही व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत, कारण आपल्याला ह्याची व्यवस्थित अशी बर्फी बनवून घ्यायची आहे। तुम्हाला माहितीच आहे लाडू करण्यासाठी सुद्धा आपण सेम अशाच पुऱ्या तळून घेतो। ही पुरी बघा जाडसर असते, त्यामुळे हिला पलटी करताना खूप व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे, नाहीतर हे गरम तेल आपल्या अंगावर पण उडू शकते। पुऱ्या तळताना व्यवस्थित तळायच्या, कारण त्या आतून कच्चा राहायला नको आणि जळायला पण नको। पुऱ्या एकदम मंद आचेवरच तळायच्या, कारण जर कच्चा राहिल्या तर आतून त्याचा पिठाचा गोळा होतो आणि तो मिक्सरला व्यवस्थित असा बारीक होत नाही। पुऱ्या तळताना व्यवस्थित काळजी घ्यायची, पुऱ्या जळायला पण नको आपल्या, त्यामुळे लो फ्लेमवर तळायच्या आहेत। हे बघा तर आपण ह्या व्यवस्थित पुऱ्या तळून घेतलेल्या आहे आणि 350 ग्रॅम बेसनमध्ये फक्त 4च पुऱ्या काढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। ही पुरी बघा आतूनही व्यवस्थित अशी झालेली आहे। हे बघा ह्या पुऱ्यांचे आपल्याला बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत। या पुऱ्या आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत। हे बघा आता आपण या पुऱ्या मिक्सरला अशा व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत, रवादार अशा दिसतात आहे बघा। हे मिश्रण आता आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचं आहे। कढईमध्ये आपण आता तूप गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्यामध्ये वेलची पावडर ऍड करणार आहोत। आपल्याला वेलची पावडर थोडी जास्तच टाकायची आहे, कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि बर्फी टेस्टी लागते। आता हे मिश्रण आपण कढईमध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं लालसर ह्याला भाजून घ्यायचं आहे, कारण भाजल्यामुळं काय होतं आपली बर्फी एकदम टेस्टी लागते। तर हे बघा लो फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे, कारण ते करपलं तर आपली बर्फीला टेस्ट येणार नाही। तर व्यवस्थित असं लो फ्लेमवर आपल्याला भाजायचं आहे, त्याला करपायला अजिबात नको ते। तुम्ही बघू शकता किती छान असा सोनेरी कलर आलेला आहे। तुम्हाला जर यामध्ये ड्रायफ्रूट ऍड करायचे असतील तर तुम्ही करू शकता। हे बघा आता त्यासाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे। त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धा किलो एवढी साखर। त्यामध्ये आपल्याला 2 कप एवढं पाणी ऍड करायचं आहे। पाक थोडा आपल्याला जास्तच ठेवायचा आहे, कारण कमी पडायला नको। यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी वाटतंय, म्हणून मी थोडंसं पाणी आणखी ऍड करणार आहे। हा पाक आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे, कारण की पातळ जर झाला तर आपली बर्फी व्यवस्थित येणार नाही, त्यामुळे पाक व्यवस्थित घट्टसर आपल्याला शिजवायचा आहे। हे बघा आपला पाक हा व्यवस्थित असा रेडी झालेला आहे। हा पण पाक आपल्याला घट्टच पाहिजे, मी दाखवते तुम्हाला। त्याची पण अशी गोळी झाली पाहिजे, तर ते पाक व्यवस्थित बसतो। हा पाक आता आपल्याला ह्या बेसनामध्ये व्यवस्थित असा ऍड करून घ्यायचा आहे। हे बघा हा पाक यामध्ये टाकायचा आहे, बघा व्यवस्थित असा मिक्स करत आहे मी। हा पाक असं पातळ झालं पाहिजे आपलं हे मिश्रण। ताटाला तेल लावून व्यवस्थित असं पसरून घ्यायचंय, व्यवस्थित असं गोल पसरून घ्यायचंय आपल्याला। आता गार्निशिंगसाठी बघा मी हे मगज बी म्हणजे टरबुजाच्या बिया याच्यावर पसरवत आहे। हे बघा आता व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर आपल्याला गार्निशिंगसाठी यावर खोबऱ्याचा खीस पण टाकायचा आहे। आता आपण त्याला सेट करणार आहोत 15-20 मिनिटासाठी। 15-20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण त्याला थोडं ओलसर असतानाच कट करून घ्यायचं आहे शंकरपाड्यासारखं, पण त्याचा आकार हा मोठा आला पाहिजे, एकदम बेसन वडीसारखा। आपल्या वड्या ह्या खाण्यासाठी तयार आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।